आता मुद्दा येतो तो आत्मानंदाचा. जेव्हा तुम्ही निशेष जाड्या पहा, हे सरस्वतीच्या वचनातला शेवटचा जो मुद्दा आहे. जाड्य कुठे आहे? जाड्य अहंकारामध्ये जाड्य आहे. ते गेलं पाहिजे मेंदूतलं. सरस होण्यासाठी जाड्य गेलं पाहिजे. तुम्ही सरस असाल तरच शक्य आहे. सरसहा विपरीताश्चेत सरसत्वम न मुच्यते. साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम. जो नुसता साक्षर आहे ते सांगत होते कैसे कैसे असं नुसतं म्हणण्यात अर्थ नाही. शास्त्रीय संगीतामध्ये नॉर्मली शब्दप्रधान न करता रागप्रधान करायचं आणि शब्दांची वासलात लावायची असं अनेक वेळा घडतं. काय बघावया सामोरी असं काहीतरी मराठी गाण्याचं होतं ते. तो सारखं ते म्युझिकल जी लेंथ फ्रेज होती ती बघावया सा पर्यंत जात होती आणि हा सारखा मोरी मोरी वेगळं म्हणत होता. तो मूळ शब्द होता सामोरी म्हणजे समोर अशा अर्थाने. मग ह्युमर तयार होत होतं. पण मला आवडलं पंडितजी सांगतात ते. अर्थवाही पाहिजे. शास्त्रीय संगीतसुद्धा अर्थवाही लागेल आणि अर्थ येणार कुठून? तो अक्षरांमधून येणार. अक्षर म्हणजे काय? क्षर म्हणजे नाश पावणारं, अक्षर म्हणजे नाश न पावणारं. आणि मग अक्षर म्हणजे नाश न पावणारं असेल तर त्याला सूर म्हणजे परमेश्वराच्या मदतीनं जगासमोर मांडण्याची क्रिया जी आहे त्याच्यामध्ये काय घडायला लागतं हळूहळू? तर तुमचं गाणं हा तुमचा आत्मा आहे. आत्मा म्हणजे असं काय? पूर्वी लहानपणी गोष्टी ऐकायचो आपण. 7 समुद्रांच्या पलीकडे, 7 डोंगरांच्या पलीकडे एका झाडाच्या ढोलीमध्ये एक पोपटाचं घरटं होतं. त्या पोपटातल्या धाकट्या पिल्लामध्ये माझा जीव होता. असं काय काय लहानपणी आपण अशा कथा ऐकायचो. ते काय आहे नेमकं? तर ते तुम्हाला कळेस्तोवर वेळ जातो ना. तुम्ही म्हणून तो कालावधी अशा पद्धतीनं अतिशयोक्ती अलंकाराने वर्णन केला गेला. तुमचा आत्मा काय नेमका? मी बादलीभर पाणी तुमच्या अंगावर ओतलं तर तुमचं गाणं भिजतं का? तुमचं गाणं नाही भिजत. तुमच्या हाताला चटका लावला तर तुमच्या गाण्याला चटका लागतो का? तर तुमच्या गाण्याला चटका नाही लागत. याचा अर्थ ते कुठेतरी अदृश्य आहे, अश्राव्य आहे, अस्पर्श आहे. गाणं अश्राव्य आहे म्हणून धन्य आहे आत्मा तुमचा. नैनन छिंदंती शस्त्राणी नैनंदती पावका न चक्लेदयंत्या पण न शोषयती मारुता. दॅट इज माय सोल. मग सोल म्हणजे अध्यात्मामध्ये सॉलिड काहीतरी भयंकर आत्मा असं म्हणून जे चालतं त्याच्याऐवजी लुक ॲट युअर सेल्फ की वेअर माय ॲबिलिटी लाईज. माझी कुवत काय? दॅट इज माय आत्मा. मग त्या आत्म्याचं काय काय करायला लागेल मला? त्या आत्म्याचं रंजन करायला लागेल. त्या आत्म्याला मला बद्धता आणायला लागेल. कौरव आणि पांडवांमध्ये कौरव शिस्तबद्ध आहेत. पहिल्या अध्यायात दुर्योधन सांगतो द्रोणाचार्यांना की कौरवांचं सैन्य कसं आहे? पर्याप्त आहे असं म्हणतो. पर्याप्त आणि अपर्याप्त. पण पर्याप्त म्हणजे काय? तर दुर्योधनाच्या अँगलने बघितलं तर तो म्हणतो आमचं सैन्य ह्यांना हरवायला पुरेसं आहे. पण पांडवांच्या बाजूने बघितलं तर पांडव ह्यांना हरवण्यासाठी पर्याप्त आहेत. एवढेच असले तरीसुद्धा तुम्ही कसं बघता त्या वाक्यांकडे त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमच्या दृष्टीवरती ते अवलंबून आहे. म्हणून ती दिव्य दृष्टी हवी. स्वतःकडे कसं बघता तुम्ही ते महत्त्वाचं. तुम्ही स्वतःकडे गर्वाने बघायला आलं तर चालणार नाही. आणि हे आत्मानंदाकडे घेऊन जातं तुम्हाला. तुमच्या आत्म्याकडे. तुमचं गाणं हा एकदा आत्मा आहे. मी संजय उपाध्ये, माझा आत्मा माझं बोलणं आहे. हे एकदा लक्षात आल्यानंतर माझं बोलणं माझं नाही. या भूमिकेत मी जेवढा लवकर जाईन तेवढा मला आत्मानंद लवकर मिळणार आहे. कारण माझं आहे इथे माझा देह आला. विदेही होण्याची, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. तो नाही येता कामा. ॲक्सेप्ट एव्हरीथिंग. इट इज नॉट माइन. ही भूमिका घ्यावी लागेल मला. इदम न मम. मला कुठून तरी आलं, आजोबांकडनं आलं माझ्याकडे बोलणं, माझ्या आईकडनं आनंदी राहण्याचं आलं, वडिलांकडनं तत्त्वज्ञान आलं, मोठ्या भावाकडनं जिद्द आली, माझ्या ताईकडनं हसरं तोंड आलं. असं मी देऊन टाकलं प्रत्येकाला की संजय तू नेहमी हसरा का? माझी ताई. संजय तू एवढा जिद्दी का? मोठा भाऊ अण्णा. मग एवढं गूढ आणि तत्त्वज्ञान तू का बोलतोस? वडील माझे. मग एवढं रंजक कसं करतोस? आजोबा माझे. मग तरी तू व्यवहार सांभाळतोस? आजी माझी. इट इज नॉट मी. ते माझ्याकडे ट्रॅव्हल होलं. मी त्यांना देऊन टाकले प्रत्येकाला. हे ह्यांच्याकडनं आलं, ते त्यांच्याकडनं आलं, ते त्यांच्याकडनं आलं. आपण रिकामे. आपलं काहीच नाही. आपलं का नाही? तर ते नाहीच आहे आपलं म्हणून आपलं नाही. मी खोटा हा म्हणतो की दिस इज माइन.
आणि देन मी आत्मानंदाला मुकतो. माझ्या चेहऱ्यावरती जो आनंद येतो निविया न लावता. खरं सांगा, तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही जरा गर्व केलात की परमेश्वर तुम्हाला खाली आणतो. लक्षात ठेवा. ओनली थिंग इज तुम्हाला ते कळत नाही की इथे परमेश्वराने मला खाली आणलं म्हणून. त्यामुळे तो मल्टिप्लाय होत जातो तुमचा गर्व. सांगतो ना तुला कसं कळतं ते. रिकलेक्शन इन ट्रँक्विलिटी इज क्रिएटिव्हिटी. वर्ड्सवर्थ काय म्हणतो इंग्लिशमधला तो कवी काय म्हणतो, तो म्हणतो पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स, असं त्यांनी वर्णन केलं आहे. क्रिएटिव्हिटी इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल इमोशन्स. पण कधी शक्य आहे? रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. एकांतामध्ये रात्री मनन करताना विचार करायचा की अरे हे घडलं, हे मला शहाणं करण्यासाठी होतं काय. आणि इफ यू ॲग्री विथ दिस, मग त्याचं काहीच वाटत नाही तुम्हाला. मग त्या नैनिताला योगी अरविंदांच्या आश्रमामध्ये तसंच घडलं. एक म्हातारी आजी आल्या आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा, उपाध्ये तुम्ही एवढे लाल लाल आणि गोरे गोरे कसं काय, असं गालाला असं करून तुम्ही काय लावता तिथे. मी विनोद केला खोडा, मी निविया आतून लावतो म्हटलं. असं पण बरं वाटलं ना मला की कोणीतरी येऊन मला माझ्या कॉम्प्लेक्शनविषयी बोलतो आहे. सो हॅपी, काहीच न करता. पण तो गर्व झालेला पुढच्या 10 मिनटात खाली आला. पुढच्या 10 मिनटात पुण्यातल्या टिळक रोडवरती आयुर्वेदिक मोठं हॉस्पिटल असलेल्या बाई भेटल्या. नव्यानेच ओळख झाली, नमस्कार. मग मला काय, मी पटकन मैत्री करतो. किती वेळा ती लोकांना जड जाते माझी मैत्री. हां, मी काय वेळेला माझी मैत्रीच कटकटी वाटायला लागते. माझा हेतू कटकटीचा नसतो खरा. माझा हेतू असं की पाण्यासारखं काल म्हटलं तसं समुद्र वाहत आहे. तर तशी मी मैत्री केली. त्याने ते आयुर्वेदिक MD आयुर्वेदिक असं म्हटल्यानंतर मी पहिलीच ओळख. खरं अगेन्स्ट द प्रोटोकॉल आहे. लगेच मी हात असं पुढे गेला, बघावं नाडी माझी, असं मी त्यांना विनोदाने म्हटलं. 10 मिनटापूर्वी एक म्हातारी मला म्हणते कॉम्प्लेक्शन छान आहे, आणि आयुर्वेदिक वैद्य मला नाडी बघून म्हणते हे जो चेहरा लाल दिसतोय ना, हां ते पित्त आहे. दुष्ट पित्त म्हणतात त्याला. असं त्या तुझा प्रश्न आहे ना. 10 मिनटात मी खाली आलो ना, कारण मला कळलं की आत्ता परमेश्वराने खाली चाल, लगेच पुन्हा इकडे खाली आणलं. पण ते रिअलायझेशन तुम्हाला सवय करायला लागते. दररोज रात्री झोपताना मी कुठे चुकलो याची सवय करायला लागेल. मग हळूहळू तुम्ही रात्रीतून दिवसा जागेपणी तुम्हालाच कळके इथे गडबड झाली का. पुढच्या क्षणाला मला कळलं की माझं गर्वहरण करण्यात आलं म्हणून. आत्मानंद तिथे दडलेला आहे. तो ते सोल आहे जे रिकामं आहे, ज्याला जे जाळता येत नाही, जे भिजवता येत नाही, ते वाऱ्याने शुष्क होत नाही. तो माझा आत्मा आहे. तो माझ्या बोलण्यावरती अवलंबून आहे. मी शब्द काय वापरतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. मी शब्द कसे वापरतो त्याच्यावरती ते अवलंबून आहे. मी मुद्दाम नमस्कार आणि शुभ दुपार, आज आपण चर्चा करणार आहोत, असं जर मी आवाज लावून बोलायला लागलो तर वाटेल काय अरे यार खरंच्या आवाजामध्ये वा बेसचा आवाज आहे. पण बेस नाही. हां, लोक म्हणते हमको बेस पसंद नाही आहे. गाणं जरी सांगत असलं आपण नॉर्मल यायचं. मला त्यांनी परवा विचारलं पहिल्या दिवशी की काय तुमचं आवाजाचं काय ठेव. म्हटलं नॉर्मल, माझा जसा आवाज आहे तसा ऐकू जाऊ द्यावा. का मला तिथे मी नको आहे, सहज पाहिजे तो. तर तुम्हाला त्या आत्मानंदाकडे घेऊन जातो. म्हणून पहिला सहजानंद आहे. आत्मानंदाकडे जायचं असेल तर ज्या क्रमानं जायचं ते मी तुमच्यासमोर मांडले कालपासून. मग प्रेयानंद मांडला, प्रेयावरती संयमाचा मुद्दा आला. मग त्याच्यानंतर मांडलं तुमच्यासमोर मी प्रज्ञानंद, म्हणजे मेधा आणि प्रज्ञामधला फरक सांगितला. व्यवसायात्मक दृष्टी म्हणजे काय आणि बहुशाखा बुद्धी म्हणजे काय ह्यातला फरक तुम्हाला काल मी सांगितला. आजचं श्रेय कोणाला द्यायचं. मला विचारलं तुमचं श्रेय काय. म्हटलं काय नाही, मला बोलायला मिळालं. मला माझं बोलणं ऐकण्यासाठी उपलब्ध माणूस, तिथे माणसं एवढी उपलब्ध झाली ऐकण्यासाठी शांतपणे. भूक लागली असली तरी मंडप सोडत नाहीत अशी जी मंडळी समोर बसलेली आहेत. ते माझ्यासाठी आम्हाला त्याचं श्रेय मला आहे का, तर ते श्रेय मला नाही. ते श्रेय जातं आयोजकाकडे जातं. वक्ता दश सहस्रेषु बरोबर असलं तरी आयोजकच तर दुर्लभ हा असं म्हटलेलं आहे.
तो दुर्लभ माणूस तिथे बसला आहे, प्रवीण गावकर नावाचा. तो दुर्लभ आहे, तो गोव्यात मिळत नाही. तो गोव्यात फक्त साळला मिळतो आणि अकादमीमध्ये मिळतो, स्वरमंगेशच्या ठिकाणी. पण स्वरमंगेशसारखे महोत्सव साजरे करणारा आणखीन कोणीतरी असू शकतो, पण शास्त्रीय संगीताची चिकाटीनं 16 वर्ष हे आयोजित करणारा, त्याचं श्रेय आत्ता कोणाकडे जाईल? माझ्याकडे उपलब्ध माणूस कोण आहे? माझी तुमच्याशी ओळख होण्याच्या पाठीमागचं श्रेय जातं ते त्याला. मग ते त्यालाच द्यायला पाहिजे ना. मग तो स्वतः गाण्यामध्ये प्रवीण आहे. मी प्रवीण गातो पण आणि स्वतः प्रवीणच आहे तो. आणि मग तो एकटा काहीच करणार नाही, कारण आडनाव गावकर आहे. मग तो गाव गोळा करणार आणि प्रवीणपणे गाणार. सोपं गणित आहे. परमेश्वर पण नावं अशीच ठेवतो. माझं पण नाव तसंच ठेवलं. ते अलीकडे आत्ता महाराष्ट्रातल्या राजकारणामुळे खराब झालं, नाही तर नाव चांगलं होतं माझं, संजय. आत्मानंद. नेमकं आत्मानंद. मी भगवी कपनी घालून जर आलो आणि जटा, हल्ली जटाचं पण हे मिळतं, गंगावन. हो, आमच्या MIT मध्ये आले होते काही साधू. 1 मिनिट, महाराजांना जरा ध्यान लावायचं असं सांगितलं, पण त्याला माहिती नाही मी मागच्या दरवाजाने आत गेलो. तर ते काढून ध्यान न लावता त्याचे जटा नीट करत होते. पण मी तशा कफनीमध्ये येऊन जर तुमच्यासमोर बोलायला लागलो, हातात माळ ठेवून वैजयंतीची, तर तुमचा विश्वास वाढत जाणार. का वाढत जाणार? तुम्ही आत्म्याकडे न बघता त्याच्या परिवेशाकडे बघणार, त्या माणसाच्या. आणि तो जो परिवेश आहे, तो परिवेश तुम्हाला डिसीव करणार, कारण तुमचे डोळे पॉवरफुल झालेत तुमच्या कानांपेक्षा. अगर मैं आपसे पूछूं कि हाउ विल यू प्रोनाउंस SPOT, हाउ विल यू प्रोनाउंस SPOT, ज्याने ऐकलं असेल त्याने उत्तर देऊ नका. ज्याने पहिल्यांदा ऐकतं त्यांनी उत्तर द्या. कसं करणार तुम्ही उच्चार SPOTचा? बोला की. आणि मग ग्रीन सिग्नल आल्यानंतर काय करतो आपण? तेव्हा स्टॉप म्हणतात. ते ग्रीन सिग्नल आल्यानंतर पुढे जातं की नाही? मग तुम्ही स्टॉप का म्हणताय? याचा अर्थ तुम्ही हाताकडे बघून उत्तर दिलं, म्हणजे तुमच्या कानाने ऐकलंच नाही. मग तुम्ही गायक असाल तर तुमचे कान महत्त्वाचे, डोळे महत्त्वाचे नाही. तेच सांगतायत पंडितजी कालपासून. देखो, काय देखो? डोळ्यांनी देखो असं म्हणतायत, पण ते कशासाठी देखो? सुनो म्हणजे आचरणात आणा. मी तुम्हाला जे देखो सांगतोय ते तुम्ही ते ऐका. स्वर बघा असं मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही ऐका. म्हणजे यू बिंग इट इन युअर बिहेवियर, दैट इज लिसनिंग. मेरी बात ये सुनता नहीं है, 10 बार कहने के बाद भी सुनता नहीं है, मतलब वो आचरण में नहीं लाता, इसलिए वो हमें कहता हूँ ये सुनता नहीं है करके. और ये बात ध्यान में होनी चाहिए किसी भी हालत में. मैं हिंदी में इसलिए बोल रहा हूँ कि अगले साल आज जो आए हैं जिनको मराठी नहीं आती, उनका एडवांस बुकिंग कर रहा हूँ अगले साल के शिविर के लिए. नहीं तो वो कहेंगे वहाँ मराठी चलता है, मैं नहीं जा रही हूँ या मैं नहीं जा रहा हूँ. तो वैसा नहीं होना चाहिए. संगीत में जो भाषा है, जो बंदिशें हैं, सब हिंदी में तो चलती है, वो कहाँ मराठी में चलती है. तो मैं कहने की कोशिश कर रहा हूँ कि आत्मानंद लेना है हमें. आत्मानंद लेने का यही एक तरीका है कि उसके आजू बाजू में जो वो सुबह जो किया वो देह के लिए किया आपने, ऐसा 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 ऐसा, ये जो किया कल सुबह आत्मा के लिए करना है. आत्मा के लिए कोई योग नहीं है. और जब तक तुम योगा कहोगे ना, यश नहीं मिलेगा. मत कहो योगा, योग कहो. अगर भारत का प्रतिनिधित्व करना है पूरी दुनिया में तो वो योग ही है, वो योगा नहीं है. आपने कभी सुना है न्यूटना, शेक्सपियरा, सिगमंड फ्रॉयडा? नहीं सुना है. लेकिन तुम तुकारामा, ज्ञानेश्वरा मत कहो, गलत उच्चारण है. संस्कृति का विनाश होता है गलत उच्चारण से.
If you want to destroy people's culture and its identity, you have to undermine its religion and its language. We, the British, did that as India's rulers. Oxford History of India says this line. They have disclosed their secret कि हमने पूरी दुनिया पे राज कैसे किया, भाषा और धर्म के नीचे हमने सुरंग लगा दी. और यही कारण है वो. इसलिए आत्मानंद चाहिए, भाषा इंपॉर्टेंट है, सुनना, अहंकार जाना, ये अहम बात रहेगी. सबसे ऊपर बात वह रहे कि मी माझे ऐसे आठवण विसरले जयाचे अंधकरण. ये सब भगवान का है, ये मेरा कुछ नहीं है, ये ऊपर वाले का है. माँ ने शुरुआत की, माँ ने मुझे बोलना सिखाया, माँ ने मुझे हंसना सिखाया. माँ नंबर 1, फादर नंबर 2. बिकॉज माँ डायरेक्ट करती है कि ये तुम्हारे फादर है करके. माँ को प्रूफ देना नहीं पड़ता है आई एम मदर करके, वो बाप को सर्टिफिकेट लगता है माँ का कि ये बाप है करके. आचार्य देवो भव, तीसरा. क्यों ये सब, क्यों देवो भव, क्यों? क्योंकि माझं मी पण अहंग आकार तो जायला पाहिजे. तो गेला की मग मी जेव्हा परफॉर्म करतो ना त्यावेळेला अद्वैतात जातो मी. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ॲक्च्युअल माझा राग जो सादर करते तो राग आणि मी ह्याच्यामध्ये माझा मी असतो. आणि तो मी गेला की ते अद्वैतात गेलं, द्वैतामध्ये नाही, ते अद्वैतात गेलं. आणि ते अद्वैताचं महत्त्वाचं आहे. आणि तिथे उलटं येतं ते फळ. न्यूटन म्हणतो फळ खाली पडतंय आणि भारतीय अध्यात्मशास्त्र म्हणतं हे फळ वरती गेलं कसं? ते तर त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरोधात वर गेलं की नाही. का गेलं? तर बीजाने अहंकार सोडला म्हणून गेलं वरती ते. आणि ही आनंदाची गोष्ट आहे. हा जो आत्मानंद आहे, मी तृप्त आहे, माझ्या चेहऱ्यावरती मला काहीच कसलंच एक्सप्रेशन नाही, रेझोनन्स पण नाही, माझ्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत राहायला पाहिजे. कोणता आनंद दिसत राहील? हा मस्त बटाटे वडे गरम गरम आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत फार फार तर आनंद. मग तो गेला. नित्यानंद कुठे आला? व्हॉट इज नित्यानंद? चिरंजीव आनंद कुठे आला? चिरंजीव आनंद इथे आला जो आतून जन्माला आला. आनंद आहे तो. म्हणजे आतून येणारा आहे तो. आणि तो इथून बाहेर येईल तेव्हाच तो खरा. बाहेरून आत येणारा आनंद खरा नव्हे, तो टेम्पररी आहे. चुंबकाला घासलं टाचणीवर, थोडा वेळ टाचणीला चुंबकत्व येईल, पण कायमस्वरूपी चुंबकत्व येणार नाही टाचणीला. तसे आम्ही या भौतिक जगामध्ये आम्ही आनंद घेत राहतो. बाहेरून येणाऱ्या गोष्टी अंगावर घासून घेऊन आम्हाला वाटतं आम्ही आनंदी झालो म्हणून. दॅट इज रॉंग. 100% चूक आहे. त्यात मजाच येणार नाही. मग काही अजिबात मजा येणार नाही. म्हणून विचार करा, आता या आत्मानंदाचा विचार करा. आता ह्या वयामध्ये तुम्ही म्हणा आम्ही आत्मानंद घेऊन काय करू? यू आर राईट. आता आम्हाला मटेरियल लाईफ आहे, भौतिक जग आहे, आम्हाला लग्नाला उभं राहायचं आहे, बघायचा कार्यक्रम आहे आमचा. बघायच्या कार्यक्रमात विचारणारे सासरची मंडळी, वुड बी सासरवाले, ही काय करते, ही गाते, ऐकवा. ठो कळत नाही त्या सासरच्या माणसांना, तरी झक मारत ऐकवावं लागतं. ऐका का मुलगी पसंत व्हायला पाहिजे म्हणून. आणि मी हसायला येतं. काय करावं, ही पद्धती बदलायला लागतील ना. मग किती वेळा त्या मुलींना गाणं येत नसतं तरी आई खोटं बोलते की गाणं छान म्हणते म्हणून, इम्प्रेशन मारण्यासाठी. आणि ती गाणं म्हणते बघायच्या कार्यक्रमात ती मुलगी गाणं म्हणते, जीवनात ही घडी अशीच राहू दे म्हणून. अरे गंमत अशी आहे की तुम्ही कला जीवनाचा आनंद घेत असताना त्यातला व्यवहार आणि व्यवसाय, बहुशाखा बुद्धी आणि व्यवसायात्मिका बुद्धीची सांगड घालायची. देह आणि आत्मा ह्याची सांगड घालायची. नुसता आत्मविचार करून अति आध्यात्मिक व्हायचं आणि व्यावहारिक जगामध्ये घरच्यांना त्रास द्यायचा, तसंही करायचं नाही. दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजेत. ते बॅलन्स करणं म्हणजे माणसाचं लक्षण आहे. बॅलन्स करणं म्हणजे आत्मानंद आहे. ते घरचं पण बॅलन्स करता आलं पाहिजे. ठीक आहे, मला 5-5 आकड्यांनी मला गाणं शिकता येणार असेल
तर मी 20 टप्प्यांमध्ये 100 पकडेन. माझ्या घरात आईवडीलच गाणारे असल्यामुळे माझ्या घरामध्ये 25% गाणं जन्मताच उपलब्ध होतं. मी 4 टप्प्यातच जाईन 100. पण ही 4 टप्प्यात गेली आणि मला 20 टप्पे लागले म्हणून दुःख करायचं कारण नाही. मी 100% बरोबर तेवढा वेळ जन्माला घालून गाणं शिकतो आहे किंवा शिकते आहे. दॅट इज सक्सेस. व्यवहारातला जो मुद्दा आहे माझा बहुशाखा बुद्धीचा, तोही मी अटेंड करतो. तिथे कोणाला नाराज करेन. त्यांना गाण्याशी देणं घेणं नाही आहे. त्यांना देणं घेणं आहे माझ्या जगण्याशी, गाण्याशी नाही. मग माझ्या जीवनकलेशी त्यांना देणं घेणं आहे, माझ्या कला जीवनाशी त्यांना देणं घेणं नाही. का असावं? प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. मी दशग्रंथी ब्राह्मणांच्या सभेमध्ये नाशिकला मोठं भाषण करून आलो घरी. माझ्या वडिलांना उत्सुकता होती की अरे त्या सगळ्या ज्ञानी ब्राह्मणांसमोर तू बोललास तरी काय. कारण घरात शिरताना वडिलांनी प्रश्न विचारायचे ते आईने विचारलं. ब्राह्मणांसमोर कार्यक्रम केला, पाकिट दिलं का, म्हणजे पैसे मिळाले का, आईचा प्रश्न होता. आईच्या चौकटीमध्ये तेच आहे. मी काय बोललो यापेक्षा हे पैसे देणार नाहीत ब्राह्मण असल्यामुळे, असा जो आईचा ठाम विश्वास आहे स्वतः ब्राह्मण असल्यामुळे. सो माझं काय म्हणणं आहे की एन्जॉय करा ना. त्याला तुम्ही त्याच्यावर चिडून काही करू शकत नाही. तुम्ही त्याचा राग करून चालत नाही. तुम्हाला आत्मानंद हवा आहे ना, ठीक आहे. त्याला ते आवडतं, त्याला ते कळत नाही असं म्हणाने मोकळे व्हा. जबरदस्ती 800 हॉर्स पॉवरच्या मारुती 800मध्ये 120 स्पीड चालवायचंच नाही. गाडीची कुवतच नाही आहे. गाडी पण थरथर 120 स्पीडला, तुम्ही पण थरथर आतमध्ये, ड्रायव्हर पण थरथर. अरे नकोच चालूच ना, ती 800 हॉर्स पॉवरचीच आहे. 1200 वाली घे आणि मग चालव. तुला काय स्पीडने जायचं आहे ती तुला कळत नाही. समोरचा माणूस किती हॉर्स पॉवरचा आहे. शेवटचा मुद्दा, आत्मानंदासाठी माणसं वाचायला शिका, प्रेक्षक वाचायला शिका, तर ते शक्य आहे. आता एका मुलाने येऊन मला विचारलं तिकडे की मी पूर्ण वेळ गाणंच करतो, पण गायला बसलो की मूड ना, ते घरचं काय काय चाललेलं असतं तिकडचा मूड तिकडून बाहेर काढून ह्या मूडमध्ये येताच येत नाही. म्हटलं सेक्शनच तयार करायचे, ऑन ऑफ, बॅलन्स शीट. संजय उपाध्याय अँड कंपनी, टू सेपरेट एंटिटीज. अस्तित्व एक नाही, वेगवेगळे अस्तित्व मान्य करायचे आणि मोकळं व्हायचं. आत्ता मी इथे घरचा नाही एवढा मुद्दा लक्षात ठेवता आणि द्यायचं ठोकून. आणि येतं करता. तुम्ही आत्तापासून सवय लावा. मी तशी सवय लावली. मला सवय लावली कारण मी जेव्हा सावरकर वाचलं तेव्हा कळलं, श्रीकृष्ण वाचलं तेव्हा मला कळलं वाचन वाढवा. तुम्हाला गाणं भगवद्गीतेचा काय संबंध आहे आम्हाला गाण्यासाठी? 100% संबंध आहे. भगवद्गीतेचा अभ्यास करा, तुम्हाला कळेल तुम्ही काय करताय आणि का करत नाही, काय करायचं नाही. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, हे तुमच्या लक्षात येईल ना ते केल्यामुळे. मग त्याचा उपयोग गाण्यात होईल. काल म्हटलं जसं चित्रकला आत्ता ह्या वयातलं तर नाही, सगळं करा आता. गाणं कन्फर्म होईपर्यंत, ध्येय कन्फर्म होईपर्यंत, आणि ते करत जाणं म्हणजे आत्मानंद. हे सगळे 6च्या 6 दर्शनं आयुष्यातली तुमच्याबरोबर आनंद दर्शनं सतत येत राहतात. ह्या पद्धतीनं विचार केला की मग पुढचं आयुष्य त्रासदायक होत नाही. तुम्ही लवकर मॅच्युअर्ड होता. लवकर मॅच्युअर्ड झाला की मला काहीतरी हवं आहे हा इंटरेस्ट कमी झाला की मला काहीतरी द्यायचं आहे हा इंटरेस्ट तयार होतो. आणि दॅट इज लाईफ. तुम्ही देण्यासाठी जन्माला आला, बिकॉज यू आर पार्ट ऑफ द नेचर. झाड कुठे म्हणतो मला हे मी हे घेतो किंवा हवं आहे म्हणून. झाड देतो, ओढा देतो, पाणी देतं, समुद्र देतो, चंद्र देतो, सूर्य देतो, जगातली प्रत्येक गोष्ट देत. एक माणूस फक्त म्हणतो मी देत नाही. बाकी सगळे देण्याचीच क्रिया करतात ना. मग ती देण्याची क्रिया आपल्याला करता आली पाहिजे ना, किती झालं तरी. आपला मालकी हक्क दाखवायचा नाही. अर्जुनाने मालकी हक्क दाखवला म्हणून कर्ण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठरला. कृष्णाने दोघांना 2 डोंगर दिले आणि दोघांच्या चर्चा होती की अर्जुन जास्त दानशूर आहे की कर्ण. कृष्णाने 2 डोंगर दिले सोन्याचे, तुम्हाला काय करायचं ते करा. तर अर्जुन डोंगराच्या पायथ्याशी जाऊन बसला आणि लोकांना म्हणाला या घेऊन जा तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं. आणि कर्ण म्हणाला तिकडे डोंगर आहे सोन्याचा माझा, तुम्हाला काय पाहिजे ते करा. कर्ण तिकडे गेलाच नाही. तेव्हा कृष्ण म्हणाला बघितलंस तू तिकडे जाऊन बसून हा माझा डोंगर आहे आणि मी तुला देतो आहे अशी भूमिका घेतलीस. कर्ण म्हणतो तुम्ही तिकडे जा आणि काय पाहिजे ते करा. ही जी मुभा आहे याच्यामध्ये दानच जे आहे ते आत्तापासून निर्माण करा, द्यायला सुरुवात करा. तुम्ही जे काय करता ते द्यायला सुरुवात करा, म्हणजे तुमच्याकडे येत राहील. थिंग गोज अराउंड कम्स अराउंड. याला म्हणतात गिवर्स गेन इंग्लिशमध्ये.
आणि ते होतं, तुमच्याकडे पैसा येतो, तुमच्याकडे संपत्ती येते, तुम्ही द्यायला सुरुवात केली की ती गोल फिरून येते. अगेन अँड अगेनमध्ये पण गेन आहे ना, द्यायला सुरुवात करा. आणि तेवढंच कलावंतांनी करावं, सतत करा. कोणी म्हटलं गाणं गा की लगेच गाणं गा. कुठे आहे आई, मी इथे गाणं नाही, उगा त्या भजनी मंडळाच्या बायकांसमोर मला गायला लावू नकोस. मी शास्त्रीय संगीत द्या की, तुमच्या आईच्या मैत्रिणीला आनंद द्या की गाऊन, तुम्ही काय म्हणणार. त्या मैत्रिणीमुळे एवढी गाते पण किती शिष्ट आहे मेली तुझी मुलगी. जरा एक गाणं गुणगुणले असतं तर काय बिघडलं असतं. बघा, विचार करा या गोष्टीचा. आत्मानंद त्या, शेवटी आत्मानंद तुम्हाला दिलं कोणी? तुम्हाला दिलं कोणी आहे? कोणी तुम्हाला माहिती आहे ह्यानीच दिलं असं? नाही माहिती. तुम्हाला दाता ठाऊक आहे? नाही. मग ठाऊक नाही म्हणून तो देव आहे. जो ठाऊक असता तो वेद असता. शब्द उलटे होतात, वेद आणि देव. द थिंग विच इज नोन इज वेद, द थिंग विच इज अननोन इज देव. जे वाक्य नाही ते काव्य. अक्षरं उलटी होतात. तुम्ही तप केलं की तुम्हाला पत मिळते, अक्षरं उलटी होतात. मग इफ यू डू नॉट नो, गाणं तुमच्या गळ्यात कोणी दिलं हे तुम्हाला ठाऊक नसेल तर तुमचाही तुमच्या गाण्यावरती हक्क नाही. तिथे आत्मानंद जन्माला येतोपर्यंत येणार नाही. तुम्ही म्हणाल आय ओ दिस ॲबिलिटीज, सॉरी, यू डोंट डू दॅट. तुम्हाला काहीच अधिकार नाही. त्या कोणीतरी अज्ञाताने दिलेली आहे आणि ती मी सांभाळतो. मी भाग्यवान आहे, त्याने मला दिलं. धन्य ते गायनी कळा म्हणून. आणि गाणंच का धन्य सांगू शकाल? एवढ्या कला आहेत, चित्रकला आहे, शिल्पकला आहे, गाणंच का धन्य आहे? उत्तर हां, आत्मानंद मिळतो बरोबर आहे, पण धन्य याचं कारण. हा बोला. हो, करेक्ट. मुक्तीकडे नेत असल्यामुळे तुम्हाला ते बरोबर, ते धन्य ते म्हटलेलं आहे. त्याचं मार्गी संगीत आहे. बरोबर आहे. हे हा सगळा पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. धन्य का? ही एकच कला धन्य का? ह्याचं कारण, कलावंत कला सादर करत असताना तुम्हाला तिथे जाऊन उभं राहावं लागत नाही. तुम्ही लांबनं ऐकू शकता. मी माझ्या खोलीत बसून इकडे गाणं ऐकू शकतो, पण इथे जर कोणी येऊन चित्र काढत बसला तर तिकडे मला काय मिळणार आहे? इथे कोणी शिल्प करत बसला, मला काय, मला तिथे उभं राहावं लागेल असे हाताची घडी घालून, कसं चित्र काढतोय बघत. गाण्याचं तसं नाही. इथे मी गायला सुरुवात केली तर ह्या ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून मी तिकडे ऐकू शकतो. ते तिकडे ऐकणं ही ह्या एकाच कलेला हे साध्य आहे की भोगता जो आहे तो भोगता जे स्थान आहे तिथे असण्याची गरज नाही. म्हणून धन्य ते गायनी करा असं आहे. असो, आता भोगता 1:45 वाजलेले आहेत. तर तिकडे जीवन भोगता आणि जेवण भोगता असं दोन. हां, हो, आत्मानंद आजचं माझं शेवटचं लेक्चर. मग 6 आनंदांपैकी ना. हो, आत्मानंद झालं की आता काही उरत नाही ना. मग नाही, गाणं नाही, जी काय तुमच्याकडे असेल ते. मी नॉट ओन्ली गाणं, ज्या प्रत्येकाने आपापल्या, हां, ते काल सांगितलंच नाही, तुम्ही कोणा ते ओळखून घ्या. अरे अरे ज्ञान झालासी पावन, तुला तुझं ध्यान कळलं की झालं. मग आधी चौकशी करायची, लोक मला ध्यान म्हणतात का? नाही, हेच आनंद जगणं. बाकीचे अध्यात्माने जे आत्मा सांगितले ना ते अगम्य आहेत. ते तुम्हाला अटेंड नाही करता येत. आणि तुम्ही अटेंड केले की तुम्ही सांगू शकत नाही, कारण तुम्ही सामान्यात म्हणजे त्या भौतिकात राहत नाही तुम्ही. मग त्याचा फायदा नाही. ज्ञानेश्वरांशिवाय कोणीच सांगितलं नाही. ते ज्ञानेश्वरच फक्त एकटे म्हणाले की अतिंद्रिय परी भोगवी न इंद्रियान करवी. अतिंद्रिय आहे पण इंद्रियांकरवी तुम्हाला भोग घडवून देईन असं फक्त माऊलींनीच सांगितलं, बाकी कोणीच सांगितलेलं नाही. त्यामुळे आपल्या जगण्यासाठी, व्यक्तिगत जगण्यासाठी पतंजलीचं योगसूत्र आपल्याला उपयोगाचं नाही. आपल्याला योगसूत्र आहे ते नवविधा भक्ती. भौतिकात संसार जे करू इच्छितात त्यांना नवविधा भक्ती. ज्यांना संसार करायचा नाही त्यांनी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, धारणा, ध्यान, समाधी हे त्यांच्यासाठी. आणि नवविधा भक्तीमध्ये सर्वसामान्य माणूस जो आहे संसारातला, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, वंदनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. नवविधा भक्ती अपेक्षित आहे. नाही, आपोआप येणार. त्या भक्तीचं आपोआप शेड बदलत जातं. त्याचे वर्णन आहे, त्या काय अशा स्टेप वाईज असं नाही आहे, ते आपोआप येतं.
श्रवणम झाल्यानंतर कीर्तन येतं. व्हॉट इज कीर्तन? आता माझं बोलणं तुला आवडलं समजा, तर तू कुठेतरी बाहेर जाऊन सांगशील ना की त्याच्यानंतर ना 1 तास ते उपाध्ये म्हणून आले होते आणि ते बोलायचे, हे तू त्यांना सांगतेस आणि खूप मला आवडतं ते. दॅट इज कीर्तन. बरोबर. श्रवणम कीर्तन स्मरणम. मग तू लक्षात ठेवलं मी काय बोललो ते. मग पादसेवनम, मी जो विषय मांडला त्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न केलास. मग वंदनम, उपाध्ये नंतर भेटले मला मुंबईमध्ये, मी नमस्कार त्यांना. मग अर्चनम, मी त्यांना म्हटलं गोव्यात या, माझ्या घरी या म्हणून मी काय त्यांना शाल दिली, नारळ दिला, आदर व्यक्त करण्याची वस्तू, त्यांना हवी म्हणून नव्हे. तरी अर्चना. मग ते म्हणाले मला की पुढच्या वर्षीच्या शिबिरामध्ये येशील ना तेव्हा मी सांगतो तेवढ्या गोष्टी घेऊन ये. मग दास्य ऐकलं त्यांचं म्हणणं. मग मैत्री, सख्य झालं. ख आणि य आकाश मैत्री झाली. आणि मग आत्मनिवेदन शेवटची स्टेप. हां, म्हणजे मग तू माझ्यासारखंच बोलायला लागशील. दॅट इज आत्मनिवेदन. मग त्यात तुझं स्वतःचं कुवत ॲड होईल आणि तू त्याच्याही पेक्षा पुढच्या स्थितीत जाशील. दॅट इज परमात्मा. आणि ही प्रोसेस आहे आनंदाने जगण्याची. मग तशीच करायची. असं याचं ध्येय ठेवून होत नाही. आपोआप घडलं पाहिजे, सहज घडलं पाहिजे. पुढच्या हो त्या वेगळ्या. हे पुन्हा सांगतो, हे ना काय केलं माहिती आहे का, आमच्या इथे व्यक्तिसापेक्ष अध्यात्म जास्त झालं. ते वाटता नाही आलं कोणाला. व्यक्तिसापेक्ष झाल्यामुळे अडचण आहे. म्हणून तुकाराम झाला असे कळलं. सर रामनं दिसतो तो. ज्ञानेश्वर कळायला कठीण. मग ते जमिनीत गेले समाधी घेऊन आणि तुकाराम आकाशामध्ये गेला वरती. तुकारामांनी काय केलं, सोपं केलं. अध्यात्म सोपं केलं भक्ती मार्गाच्या माध्यमातून. म्हणून गाण्यावरती भक्ती करा म्हणजे सोपं होत जाईल. डिवोट करा, आनंदात जगा, दुसऱ्याला आनंद द्यायला शिका, मग मजा येईल. किशोर कुमारचं ते यडलरी आलं पाहिजे. मी शास्त्रीय संगीत आहे, मी यडलरी गाणं नाही, असं नसतं करायचं. यू शुड डू दॅट, यू शुड नो दॅट. नाही घसा खराब होईल असं काही होत नाही. प्री कन्सिव्ड नोशन्स नको. मला सांगायचा मुद्दा काय, पूर्वग्रह गर्भित नको. पूर्वग्रह दूषित तर नकोच, पण पूर्वग्रह गर्भित पण जगू नका. प्री कन्सिव्ड नोशनमध्ये नाही जगायचं. मग मजा गेली तर ती सगळी सब मजा गेली. असो, सारं काही शांत जायचं जेवायला. चला मग 3 दिवस मला सहन केलं त्याबद्दल हॅलो हॅलो मला परत धन्यवाद.